नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 वरील 50 महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे: एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर डॅश प्रयुक्त होणे आवश्यक असते. तुमच्यापुढे 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. यासाठी तुम्हाला 5 सेकंद मिळणार आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बल. मित्रांनो, एखादी वस्तू जर गतीमध्ये असेल आणि तिला स्थिर करायचं असेल, तर त्यासाठी बलाची आवश्यकता आहे. किंवा एखाद्या स्थिर असलेल्या वस्तूला जर गतीमध्ये आणायची असेल, तर त्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता आहे. आता इथे बल आहे. मग बलाचे एसआय एकक काय आहे? न्यूटन आहे. आणि सीजेस एकक काय आहे? डाइन आहे. हे पण लक्षात ठेवा. आणखी बल आणि वजन या दोघांचेही एसआय एकक काय असते? न्यूटन असते. ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा रिकामी जागा असते. वर्तुळाकार, सरळ रेषेत, नाभिबिंदूच्या दिशेने, लंबवर्तुळाकार. तर ही कक्षा असते लंबवर्तुळाकार. ठीक आहे. त्याला म्हणायचं इलिप्टिकल ऑर्बिट. हा नियम आहे केपलरचा पहिला नियम. ठीक आहे. म्हणजे ज्यामध्ये ग्रह हे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरतात आणि सूर्य त्या नाभीच्या, ठीक आहे, त्या ग्रहाच्या त्या एका नाभीवर स्थिर असतो. तिसरा प्रश्न आहे: सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या रिकामी जागा समानुपाती असतो. आवर्तकालाचा वर्ग म्हणजेच टी वर्ग आहे बघा. टी वर्ग हा समानुपाती असतो कशाला? तर अंतराच्या घनाला. म्हणजे पर्याय क्रमांक सी आहे क. दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या डॅश असते. आता गुरुत्वीय बल याचं जर आपण सूत्र पाहिलं तर एफ बरोबर असते जी m1 m2 छेद r चा वर्ग. मग हे जे गुरुत्वीय बल आहे हे वरील राशींशी समानुपाती असते. m1 m2 म्हणजे काय? m1 म्हणजे पहिल्या वस्तूचे वस्तुमान आणि m2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचे वस्तुमान. मग हे जे बल आहे हे समानुपाती कशाला आहे? तर वस्तुमानांच्या गुणाकाराला समानुपाती. वस्तुमान जर वाढले तर बल सुद्धा वाढेल. परंतु व्यस्त कशाला आहे? या आरच्या वर्गाला, म्हणजे अंतराच्या वर्गाला व्यस्त आहे. जर अंतर वाढले तर बल मात्र कमी होईल. ठीक आहे. मग हे हे गुरुत्वीय बल वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या वर्गाला कसे आहे? व्यस्तानुपाती. पर्याय क्रमांक 1. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे जी चे मूल्य याचा एकक प्रणालीत रिकामी जागा आहे. आणि ही किंमत आकडेमोड करून कोणी शोधून काढली? हेनरी कॅव्हेंडिश यांनी. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. हेनरी कॅव्हेंडिश. आता बघा इथे काय 9.6 आहे, म्हणजे 9.6 तर सुरुवातीला नाहीच आहे, हा पण पर्याय कटला. आता इथं आहे, इथे -11 आहे, इथे +11 आहे, तर नेहमी काय असणार? -11. हा सुद्धा पर्याय कटला. पर्याय क्रमांक 1 6.673 10⁻11 आणि nm² पर किलोग्राम स्क्वेअर हे लक्षात ठेवा. हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते. गुरुत्वाकर्षणाचे बल, विद्युत चुंबकीय बल, अनुकेंद्रकीय बल, आंतररेणुवीय बल. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 गुरुत्वीय बल हे सर्वात क्षीण असलेलं बल आहे. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण चे मूल्य, जी चे मूल्य, पर्याय क्रमांक बघा 4 दिलेले, कुठे काय असते सांगायचे. जिथे अंतर कमी असेल तिथे गुरुत्व त्वरण जास्त असते, जिथे अंतर जास्त असेल तिथे गुरुत्व त्वरण कमी असते. मग गुरुत्व त्वरण सर्वात जास्त कुठे असणार? तर ध्रुवांवर, कारण ध्रुवांवर ही इथे अंतर कमी असते आणि विषुववृत्तावर अंतर जास्त असते. म्हणजेच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण हे ध्रुवांवर सर्वात जास्त असते, हे बरोबर आहे. विषुववृत्तावर कसं असते? सर्वात कमी असते, त्यामुळे हे चुकलेलं आहे. विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण जी चे मूल्य किती असते? विषुववृत्तावर सर्वात कमी असते, म्हणजे किती असते? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ध्रुवांवर किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या किमती पण लक्षात ठेवा, पेपरला आलेल्या आहेत. वस्तूचे मुक्तपतन हे केवळ रिकाम्या जागांमध्ये शक्य आहे. मुक्तपतन म्हणजेच फ्री फॉल. ज्या ठिकाणी वातावरण नाही अशाच ठिकाणी मुक्तपतन हे शक्य असते. मग ज्या ठिकाणी वातावरण आहे त्याला आपण म्हणतो निर्वात. कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ किती आहे? आपण प्रश्न आलेला आहे. ते असते 1/6. पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण किती असेल? बघा इथे झालेलं आहे. पृथ्वीवर जर 60 असेल तर चंद्रावर त्याला 6 ने भाग द्या, म्हणजे किती येणार? 10 न्यूटन.
न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या या पुस्तकात मांडला. ऑप्शन नंबर 2 प्रिन्सिपिया. ग्रहांच्या गतीचे नियम यांनी शोधून काढले. योहानस केपलर यांनी. पुढचा प्रश्न आहे, डोबेरॅनरने डॅशचा नियम मांडला. पर्याय 3 त्रिकांचा. मग अष्टकांचा कोणी मांडला? न्यूलँड्स यांनी. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होतो? पर्याय 2 कॅल्शियम. सारखे गुणधर्म असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्ये न्यूलँड्सच्या अष्टक नियम पाळतात. या मूलद्रव्यादरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त किती मूलद्रव्ये असू शकतात? ऑप्शन नंबर 4 कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 13. मेंडेलिव्हच्या वेळी रिकामी जागा मूलद्रव्ये ज्ञात होती. पर्याय 3 63. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर हे नाव देण्यात आले. एका सिलिकॉनला पर्याय क्रमांक 3 आहे जर्मेनियम. बघा, एका सिलिकॉनला जर्मेनियम, एका बोरॉनला स्कॅन्डियम आणि एका ॲल्युमिनियमला गॅलियम. आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे व अशी आहे. एकूण गण किती असतात? एकूण गण 18 असतात. ठीक आहे, म्हणजे उभ्या स्तंभांना आपण गण म्हणतो, 18 असतात. आणि आवर्त किती असतात? 7. 18 आणि 7 पर्याय 3. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा रिकामी जागा आहे. आता आवर्त क्रमांक 2 आहे, म्हणजेच यामध्ये कक्षा सुद्धा किती असणार? 2 असणार. मग कक्षा 2 म्हणजे पहिली कक्षा आहे के आणि त्याच्या पुढील कक्षा येते एल. आता बाह्यतम कक्षा म्हणजे काय? जी शेवटची कक्षा असते तिलाच आपण बाह्यतम कक्षा असे म्हणतो. मग दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा एल म्हणजे पर्याय क्रमांक 2. गण 1 व 2 मिळून कोणता खंड बनतो? पर्याय 1 यस खंड. खालीलपैकी कोणत्या अणुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते? आता एकाच गणामधील असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा ही एकच असते. या ठिकाणी असे 2 मूलद्रव्य पहा ज्यांची संयुजा सेम आहे, सारखी आहे. आपण जर पहिला पर्याय बघितला तर 11 आहे. 11 म्हणजेच सोडियम आहे आणि सोडियमचे इलेक्ट्रॉनिक संरूपण 2 8 1 असे येते. त्यानंतर 19 म्हणजे पोटॅशियम आहे. पोटॅशियमचं 2 8 8 आणि 1 या दोघांची संयोजक किती आहे? 1 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे? आता इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त गणामध्ये वरून खाली येताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते, कारण वरून खाली येत असताना कक्षा ही 1 ने वाढते. कक्षा वाढल्यामुळे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यामधील अंतर वाढत जाते आणि त्यामुळे केंद्रकाचं बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवरील नियंत्रण हे कमी होते आणि यामुळेच इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही वाढते. म्हणून गणामध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कक्षा ही तेच राहते, म्हणजे कक्षा बदलत नाही. आलेला नवीन इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये येतो. ठीक आहे, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी असते. आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत? मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, ॲल्युमिनियम आहे, क्लोरीन आहे. आता याला जर आपण असं मानून घेतलं, मॅग्नेशियम 1 नंबरला कोण येणार? सोडियम येणार. सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर 13 नंबरचा ॲल्युमिनियम आणि इकडे आहे क्लोरीन. आता हा 11 आहे, मॅग्नेशियम 12 आहे, ॲल्युमिनियम 13 आणि क्लोरीन 17. हे एका आवर्तामधील मूलद्रव्य आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही कमी होत जाते. मग सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कोणाची आहे? तर या सोडियमची. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते? आता आकार हा वरून खाली येताना वाढत जातो आणि डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातो. मग इथे कोणकोणते आहेत? सोडियम आहे इथे सुद्धा, सोडियम, त्यानंतर आहे मॅग्नेशियम, सोडियमच्या खाली येणार पोटॅशियम आणि पोटॅशियमच्या पुढे येतो कॅल्शियम 20 नंबर असलेला. आता डावीकडून उजवीकडे जाताना आकारमान कमी होत जाते, म्हणजे सोडियमचा आकार जास्त आहे मॅग्नेशियमपेक्षा आणि वरून खाली येताना आकार वाढत जातो, म्हणजे पोटॅशियमचा आकार जास्त आहे कोणापेक्षा? सोडियमपेक्षा आणि पोटॅशियमचा आकार जास्त आहे कॅल्शियमपेक्षा सुद्धा. सर्वात जास्त आकारमान कोणाचं आहे? पोटॅशियम. पर्याय क्रमांक 3.
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उत्तरता क्रम निवडा. धातू गुणधर्म निवडायचे. आता गणामध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो कारण इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही कमी होत जाते. म्हणजेच धातू गुणधर्म कमी होत जातो. आपल्याला तोच उत्तरता क्रम निवडायचा आहे. तर इथे सोडियम पहा 11 नंबर आहे. त्यानंतर मॅग्नेशियम येईल. मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम येईल. त्यानंतर सिलिकॉन आणि सगळ्यात शेवटी येईल क्लोरीन. मग डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होते. म्हणजेच धातू गुणधर्म कमी होत जातो. सर्वात जास्त धातू गुणधर्म सोडियमचा आहे. त्यानंतर मॅग्नेशियम, नंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि शेवटी क्लोरीन. पर्याय क्रमांक 2. आवर्त सारणीत वरून खाली जाताना काय वाढत जात नाही असं विचारलं. बघा आता वरून खाली खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो. ठीक आहे, म्हणजे अणुत्रिज्या वाढत जाते. त्यानंतर इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते, म्हणजे धातू गुणधर्म वाढत जातो. त्यानंतर कवच संख्या ही पण वाढत जाते. फक्त संयुजा वाढत जात नाही, कारण गणामध्ये कोणत्याही गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा ही सारखीच असते. त्यानंतर आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकारमान काय होतो. आताच आपण पाहिलं की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन असलेल्याच कक्षेमध्ये येत असतो. त्यामुळे केंद्रकावरील धनप्रभार वाढत जाऊन ते धनप्रभार त्या इलेक्ट्रॉनला घट्ट पकडून ठेवण्याची क्षमता वाढत जाते, म्हणजे आकारमान कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे जाताना आकारमान कमी होत जाते आणि गणामध्ये वरून खालीत असताना आकारमान वाढत जाते. खालीलपैकी आधुनिक आवर्त सारणीबाबत अचूक विधान कोणते. पहिला आहे 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आता इथे आडव्या ओळींना काय म्हणतात, आवर्त म्हणतात. बरोबर आहे, पण एकूण आवर्त किती आहेत, 7 आहेत, म्हणजे पर्याय एक चुकीचा आहे. 7 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, तर एकूण उभे स्तंभ किती आहेत, 18 आहेत. 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, हा पर्याय बरोबर आहे. डी खंडातील मूलद्रव्यांना रिकामी जागा मूलद्रव्ये म्हणतात. पर्याय क्रमांक 1 संक्रामक. आणि एफ खंडातील मूलद्रव्यांना म्हणतात आंतरसंक्रामक. बघा आंतरसंक्रामक एफ ब्लॉक आणि संक्रामक डी ब्लॉक. संक्रामक म्हणजे ट्रान्झिशन आणि आंतरसंक्रामक इनर ट्रान्झिशन. अणूचे आकारमान त्याच्या रिकामी जागाने दर्शवतात. आकारमान हे त्रिज्येने दर्शवतात. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे काय. तर हे अंतर म्हणजे अणुत्रिज्या होय. अणुत्रिज्या या एककात मोजतात. पर्याय 2 पिकोमीटर. मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा कोणता गुणधर्म होय. बघा आता इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच कोणता गुणधर्म आहे, धातू गुणधर्म. आणि इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच धनायन म्हणजेच धातू गुणधर्म. हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे. तर यापैकी एकमेव कोण आहे, ब्रोमिन. आणि ब्रोमिन हा कसा आहे, अधातू आहे जो द्रव आहे. गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या काय होते. बघा गणामध्ये वरून खाली येताना कक्षा वाढत जातात, म्हणजेच अणुत्रिज्या ही वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा कोणता, तर हा असतो अधातू गुणधर्म. धनायन बनण्याची धातू गुणधर्म आणि ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे अधातू गुणधर्म. शून्य गणांतील मूलद्रव्यांना असे म्हणतात. तर तो गण क्रमांक कोणता आहे, 18 आहे. गण क्रमांक 18 त्यालाच आपण म्हणतो राजवायू. हॅलोजन हॅलोजन येतो गण क्रमांक 17. अल्कधर्मी मृतधातू म्हणजे गण क्रमांक 2 आणि अल्कधातू गण क्रमांक 1. रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला असे म्हणतात. आता रासायनिक सूत्र आहे. रासायनिक सूत्र म्हणजे जसं की कार्बन प्लस ऑक्सिजन आणि इकडे CO2, तर याला काय म्हणतात, याला रासायनिक समीकरण असे म्हणतात. आयनांवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला असे म्हणतात. धनप्रभार वाढणे म्हणजेच इलेक्ट्रॉन गमावणे आणि इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच काय, तर त्याला म्हणायचं ऑक्सिडीकरण, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. आणि इलेक्ट्रॉन स्वीकारणे म्हणजेच क्षपन. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 अपघटन अभिक्रिया. रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला काय लिहितात. आता हे रासायनिक समीकरण आहे कार्बन प्लस ऑक्सिजन आणि इकडे उजव्या बाजूला CO2, तर याला काय म्हणायचं, याला प्रोडक्ट म्हणजेच उत्पादिते.
झेडियन SO4 झिंक सल्फेटच्या जलीय द्रावणात बेरियम क्लोराईडचे जलीय द्रावण मिसळले तर हे कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे? बघा आता इथे झिंक सल्फेट आहे, झेडियन SO4 आणि बेरियम क्लोराईड आहे, हे दोन्ही ॲक्वस आहेत. ठीक आहे. इथे झिंक प्लस आहे, SO4 मायनस आहे, झिंक प्लस टू SO4 मायनस टू, क्लोरीन मायनस आहे, बेरियम प्लस आहे. मग इथे हा जो झिंक आहे हा कोणासोबत बॉन्ड तयार करेल? क्लोरीन सोबत. म्हणजे इकडे झिंक क्लोराईड तयार होईल ZnCl2 आणि हा बेरियम येईल SO4 सोबत, म्हणजे इथे तयार होईल बेरियम सल्फेट. बघा दोन्ही आयनाने आपापली जागा बदलली. बेरियमनी झिंकची जागा घेतली आणि झिंकने बेरियमची. म्हणजे इथे काय होणार? इथे होणार दुहेरी विस्थापन, डबल डिस्प्लेसमेंट. विद्युत शक्तीचे एकक खालीलपैकी कोणते? हा प्रश्न आलेला आहे. तर हा आहे वॅट. वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये इतके विभवांतर असते. पर्याय क्रमांक 4 220 व्होल्ट. विद्युत दिव्यामध्ये धातूचे कुंडल असते. कोणत्या धातूचे कुंडल असते? पर्याय 2 टंगस्टन. वीज बिलात वीज वापर कशामध्ये देतात? किलोवॅट, जूल, व्होल्ट, युनिट. तर पर्याय 4 युनिटमध्ये. प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारिता इतकी असते. प्रत्यावर्ती म्हणजे अल्टरनेटिंग करंट. पर्याय 2 50 हर्ट्झ. हल्ली घरातील विद्युत धारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी कळ बसवितात. त्याचं नाव आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर. याचा फुल फॉर्म सुद्धा आलेला आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजेच MCB. या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात. पर्याय 2 नायक्रोम. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला असा नियम असे म्हणतात. तर ऑप्शन 4 मॅक्सवेलचा बूच स्क्रू. धन्यवाद.